हॅलो. खैरंडेवाडी संघाकडून सलामीला आले ते राहुल खैरंडेवाडी आणि अमोल हरकोल कोण सॉरी गायमुख. गायमुख. खैरांडे आणि गायमुख. नाही दिला नाही दिला एक थांब थांब 2 मिनिट थांब. पीठ सही ना पीठ सही ए तो काही घे पीठ सहीचं. चला पीठचं काढा सांगा पीठ सही बॉलर आहे तो बंटी. बंटीच्या समोर आहे राहुल आणि अमोल. यावेळेला चांगला पटका चेंडू चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरून. संघाला मिळतील 6 धावा. धावांचा श्री गणेशा केलाय षटकाराने. पीठ सही संघाचा फलंदाज सत्यदेव यांनी येऊन मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. दे दे. संतोष रिकामे यांना मी विनंती करतो पीठ सही संघाच्या करणाऱ्याला सन्मानित करायचं आहे. तो समोर तो बघ समोर आहे. खास नवसादेवरून आमचे रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या शिवमय चषकला सहकार्य करणारे संतोष रिकामे यांचं प्रतिष्ठान वतीने सहर्ष स्वागत आहे. चला पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राइक वर राहुल. पुन्हा एकदा चेंडू चाललाय हवेमध्ये परंतु चेंडू जातोय नो मॅन्स लँड मध्ये आणि 2 धावा काढण्यात यश मिळत आहेत का राहुलला. यावेळेला तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला जातोय आणि संघाला मिळाल्या त्या 3 धावा. धावसंख्या झाली आहे ती 2 चेंडू आणि 9 धावा. खूप सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट राहुल आणि अमोल याच्याकडून पाहायला मिळाली. चला पुन्हा एकदा आता बंटी समोर मोठं आव्हान. अमोल द लेफ्ट हँड बॅट्समॅन अमोल. पुढचा चेंडू यावेळेला अमोलच्या बॅट मधून चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून जातोय का आणि पुन्हा एकदा षटकार. अमोलच्या बॅट मधून सुद्धा पहिल्याच चेंडूवर आलाय षटकार आणि बंटी जातोय आता प्रेशर मध्ये. एका नावाजलेला गोलंदाज आहे गायमुख गावचा परंतु यावेळेला त्याला प्रेशर मध्ये ढकलण्यात यश मिळाले ते दोनही सलामीवरांना. अमोल आणि राहुल काय सुरेख जोडी आहे. अमोलने षटकार मारून खातं खोललं कारण की राहुलने सुद्धा तशीच सुरुवात केली होती. अगदी तोडीस तोड अशी जोडी यावेळेला खैरांडेवाडी गावाकडून. त्यांचा कॅप्टन म्हणाला होता राहुल आणि अमोल नक्कीच मोठं आव्हान देतील ते गायमुख संघाला. आणि पुन्हा एकदा बंटी पुढचा चेंडू आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा राहुलच्या बॅट मधून चेंडू चाललाय लॉगऑफच्या डोक्यावरून आरपार सीमा पार षटकार. लगातार दुसरा आणि संघासाठी तिसरा षटकार. धावसंख्या झाली आहे ती आता 21. 4 चेंडू आणि 21 धावा. अतिशय महागडं षटक बंटी मोडकेकडून चाललंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बंटीचा सामना करतोय अमोल. यावेळेला चेंडू चाललाय फाईन लेगच्या डोक्यावरून. चेंडू जातोय 4 धावांसाठी. खूप सुरेख अशी फटकेबाजी. मैदानाच्या चारही बाजूंना फटकेबाजी करण्याचं कौशल्य आहे ते अमोलकडे. आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 25 धावांवरती. 5 चेंडू आणि 25 धावा.
धावसंख्या झाली आहे ती 25. चेंडू झालेत 5. 5 चेंडू आणि 25 धावा. शेवटचा चेंडू बंटी मोडकेच्या षटकातील. यावेळेला सुद्धा फुलटॉस होता. चेंडू बॅटची एज घेऊन चाललेला किपरच्या हातामध्ये, परंतु कॅच झाली मात्र ड्रॉप. 2 धावा काढण्यात यश मिळालंय का? संघाची वाढती धावसंख्या होतीये ती 27. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 27. हॅलो, शिलीम गावचे सुपुत्र महेंद्र महाडिक आणि संतोष रिकामे निगुडमालचे नवसारीवरून खास आलेत. दोन्ही बंधूंना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं आहे. रायगड मी आताच मराठी एक आहे. प्रतिष्ठानच्या आपलं सहर्ष स्वागत आहे. एक आहे ना माफ. महेंद्र ठीक आहे. महाडिक आणि संतोष रिकामे. आताच एक आहे. धावसंख्या झाली आहे 26. संतोष दादा खास नवसारीवर आपले सामने पाहायला आलेले आहेत. गेली 3-4 वर्ष समर्थनगरचे सुपुत्र सुरेश महाडिक हे जसे वारंवार आपल्या सहकार्य करायचे, ह्यावेळेस त्यांनी फोनवरती संपर्क करून त्यांनी शुभेच्छा दिलेत. थँक्यू. पण त्यांच्या जागेवरती आता संतोष रिकामे बंधू आपले आलेले आहेत. त्यांचं स्वागत आहे. धन्यवाद. धावसंख्या झाली आहे ती 26. आणि शेवटच्या चेंडूवर 1 धाव काढून स्ट्राईक ठेवली होती आपल्याकडे ती अमोलने. त्याचा सामना करायला आता नवीन गोलंदाज. नवीन गोलंदाज आले ते सुनील चाचले. हॅलो. एक अनुभवी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत गायमुख गावचे. सामना करतोय तो खैरांडेवाडीचा अमोल. पुन्हा एकदा सुनील यांच्या समोर अमोल. यावेळेला सुद्धा चेंडू सुरेख पटकावलाय. स्ट्रेट चाललाय चेंडू. 2 धावा काढण्याचा प्रयत्न असेल का? नाही. बनेला विनंती करतोय. एका धाव्यावर समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे आता 27 धावांवरती. आणि पुन्हा एकदा स्ट्राईक वर आलाय तो षटकार किंग म्हणून नितेश ज्याला ओळखला मोडकले. जातो तो राहुल. संतोष रिकामे यांचा सत्कार करतील नितेश मोडकरे. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन मी विनंती करतोय त्यांचा सत्कार करायचा आहे. पुन्हा एकदा सज्ज राहुल सुनील यांच्या समोर. सुनील एक अनुभवी गोलंदाज, पाखरू परंतु यावेळेला चांगला किशोर फटकावलाय. दत्तरे. आणि मिसफिल्डच्या स्वरूपामध्ये संघाला मिळाल्या 4 धावा. राहुलच्या बॅटमधून आलेला चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती आता 31 धावांवरती. तसेच महेंद्र महाडिक यांचा सत्कार करतील दिनेश वरणकर. शाल द्यायचा आहे दादा. शाल घ्यायचे. शाल घे. शिलीम गावचे सुपुत्र महेंद्रदादा महाडिक यांचा सत्कार करतील दिनेश वरणकर. चला गायमुख पुन्हा एकदा आणि बरांडेवाडी खैरांडेवाडी हा सामना झाल्यानंतर लगेचच आपली दुसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे. तर पुढील होणारे सामने आमचेद आणि कुशेडे संघाचे कर्णधार या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयारीत राहायचं आहे. माझा प्लेअर बाहेर गेलाय, मी नंतर येतो, सबब ऐकले जाणार नाही म्हणून आपल्याला अगोदरच सांगण्यात येत आहे. आमचेद आणि कुशेडे या दोन्ही संघांनी आपला संघ सज्ज करायचे आहेत. थोड्याच वेळात आपल्याला कॉल दिला जाईल. आमचे संघाचे कर्णधार आणि कुशेडे संघाचे कर्णधार या दोन्ही कर्णधारांनी आपले संघ दुसऱ्या फेरीसाठी तयार करायचे आहेत. धन्यवाद. धावसंख्या आहे ती 3 चेंडू आणि 34 धावा. खूप सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट राहुल आणि अमोलच्या जोडीकडून पाहायला मिळते. आणि सुनील बघूया पुन्हा एकदा अनुभवी गोलंदाज सुनील. हॅलो. शिलीम गावचे उपखजिनदार नरेश दादा धुमाळ यांचं स्वागत आहे. बंधू व्यासपीठावरती यायचं आहे. मी निलेश दादा न विनंती करतोय शिंदेना की नरेश दादांचा सत्कार करायचा आहे शाळा आणि पुष्पगुच्छ देऊन. चला पुढचा चेंडू. धावसंख्या ती 38. पुन्हा एकदा चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने. पुन्हा एकदा मिसफिल्ड होते आणि 2 धावा काढण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे ती 40 धावांवरती. खूप चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती राहुल आणि अमोल दोनही फलंदाजांकडून. खैरांडेवाडी
संघाचे सलामीवीर राहुल आणि अमोल यांची जोडी खरोखर खूप सुरेख अशी पार्टनरशिप दोन्ही फलंदाजांमध्ये झाली. आता बिनबाद 40 धावा. पुढचा चेंडू सुनील यांचा. पुन्हा एकदा यॉर्कर लेन चेंडू होता आणि फाईन लेगच्या दिशेने चेंडू गेला, परंतु थोडासा पंचांचा इशारा काय राहतोय, थोडासा चुकीचा कॉल केला होता, परंतु निर्धाव चेंडू. डॉट, आताचा डॉट. Against the Indian bowlers, Harshit Rana and Mohammad Shami, it's been fairly pedestrian stuff from both of them, and we haven't seen any form of variation. We haven't seen the ball really move. Just one, perhaps, ball from Mohammad Shami that be any form of variation. We haven't seen the ball really move. Just one, perhaps, ball from Mohammad Shami that beats the edge of the bat of Imamul Haq. Remember, he's coming in as a last-minute substitute for Fakhar Zaman, and I must apologize to all my listeners. I called him Fakhar Azam. कैलास भाऊ लवकर या. कैलास धावसंख्या झाली आहे ती 40. and they're able to scamper through for 2 runs. फुलटॉस होता. चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेने आणि एक सुरेख जेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय बाउंड्री लाईन वरती. That Mohammad Shami has राज चाचले. in the 2.5 overs that he's been. Ashish coming into the side. He wasn't in the original team, coming in place of Fakhar Zaman, as we said, who was injured in that first game against New Zealand. Here goes Mohammad Shami. A short and wide and cracked away down to backward point, picked up there by Jadeja, and there is. आणि खरोखर अतिशय समाधानकारक फलंदाजी पाहायला मिळते ती खरंडवाडी गावाकडून. आणि यावेळेला चौकार मारून धावसंख्या झाली होती आता मात्र 50. चला पुढचा चेंडू. पुन्हा एकदा समाधान सज्ज. पुन्हा एकदा पटकावलाय चेंडू. चाललाय कव्हरच्या डोक्यावरून आणि विस्फोट झाला. एक चेंडू गेलाय. पुन्हा एकदा 4 धावांसाठी धावसंख्या झाली आता मात्र 54. खूप सुरेख अशी पटकेबाजी खैरंडेवाडी संघाकडून पाहायला मिळाली. पहिला होता तो राहुल, नंतर आला अमोल आणि आता त्या दोघांच्या तोडीस तोड आहे तो समाधान. आणि आजच्या स्पर्धेचा आतापर्यंतचा झालाय हा हायस्ट स्कोर
समाधानच्या चौकाराने हायस्ट स्कोर पर्यंत पोहोचलाय तो खैरंडेवाडी संघ. पुन्हा एकदा समाधान सज्ज. पुन्हा एकदा समाधानच्या बॅटमधून यावेळेला फटका बसलाय आणि कॉटन बॉल होते. बॉलर नेम आशुतोष. आशुतोषने खूप चांगलं कमबॅक केलंय आणि समाधानला माघारी धाडलंय. पहिल्या 3 चेंडूवरती 3 बाउंड्रीज मारल्या होत्या त्या समाधानाने, परंतु चौथ्या चेंडूवरती कॉटन बॉल करून आशुतोषने गडी बाद केलाय. संघाला लागलेला हा दुसरा धक्का आणि आता नवीन फलंदाज आले ते सुयोग. दोन बॉल बाकी आहेत राकेश. नवीन फलंदाज आले ते सुयोग. शेवटचा एक चेंडू बाकी. 1-2 गो. आशुतोषला मिळाली दुसरी विकेट होती. पुन्हा एकदा सज्ज सुयोगच्या समोर. यावेळेला सुयोगच्या बॅट मधून चेंडू चाललाय मिड विकेटच्या डोक्यावर. आरपार सीमापार षटकार. पंचांचा इशारा. 6 धावा. खूप सुरेख अशी फटकेबाजी. मला वाटतं चारही फलंदाजांनी या ठिकाणी षटकार लगावलेत. खैरांडेवाडी संघ धावसंख्या जाऊन पोहोचली होती 60 धावांवरती. आजच्या दिवसाचा रेकॉर्ड. खरोखर खूप सुरेख अशी फटकेबाजी चारही फलंदाजांकडून पाहायला मिळाली. राहुल, अमोल, समाधान आणि फिनिशिंग टच दिला तो सुयोगने. खूप चांगली फटकेबाजी आणि आता मात्र 61 धावांचं आव्हान गायमुख संघासमोर. पुढील होणारा सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना अखिल आमशेत विरुद्ध कुशेडे संघ. कुशेडे आणि आमशेत दोनही संघाच्या कॅप्टनना विनंती आहे त्यांनी टॉस साठी संपर्क साधायचा आहे स्टेज जवळ. कुशेडे विरुद्ध आमशेत. आता मात्र 61 धावांचं आव्हान असेल ते गायमुख संघासमोर. हॅलो हॅलो. सांगी गावचे सुपुत्र, ज्येष्ठ समाजसेवक आणि आमचे मार्गदर्शक, रायगड मी मराठी प्रतिष्ठानला वारंवार करणारे आमचे बंधू श्री विश्वासदादा नटे यांचं इथं आगमन झालेलं आहे. रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या वतीने दारांचं सहर्ष स्वागत करत आहोत. कृपया सामना चालू करायचा आहे. आमशेत आणि कुशळे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे मी निलेश दादांना विनंती करतोय की हॅलो हॅलो निलेश दादा शिंदेना विनंती करतोय विश्वासदादा नटेंचा शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत करायचं आहे. किशोर तटकरे फोटो घ्यायचा खास स्पेशल आणि आम्हाला सेंड करायचा आहे. आम्हाला ग्रुपवर सेंड कर त्याला ऍक्टरला करू म्हणजे तो दादांचा आहे. नाही का? हा घे 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 तू घे 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 बिंदास. आहे मी आहे घे.
कुशडे संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. श्री संजय जैन यांचा सत्कार मी विठोबांना विनंती करतोय, त्यांचा सत्कार करायचा आहे. बंधू आपलं देखील स्वागत आहे. मी पुढील सूत्रसंचालनाची जिम्मेदारी प्रथमेश दादाकडे देत आहे. दादा घ्या. हॅलो 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 हॅलो. हॅलो चालू आहे. हॅलो चला आपण पाहतोय रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित शिवमय चषक मानाचा चषक आणि आजच्या या स्पर्धेमध्ये सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत. सामना चाललाय तो खैरंडेवाडी विरुद्ध गायमुख आणि धावसंख्येचा उच्चांक गाठलाय तो खैरंडेवाडी संघाने आणि 61 धावांचं मोठं आव्हान दिलंय. यावेळेला फटका सुरेख असा फटका, चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. खूप सुंदर फलंदाजी करतोय तो राज चाचले, मॅन फ्रॉम गायमुख. राज चाचलेच्या बॅट मधून कमबॅक दिसतंय, परंतु गोलंदाजी गोलंदाज आहे तो मात्र राहुल. सलामीला आलेला हा फलंदाज होता आणि खूप चांगली फटकेबाजी केली त्याने अमोलच्या जोडीने. तो राहुल यावेळेला संघासाठी पहिलं षटक हाताळतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली होती आता 7 धावांवरती. शेकडोच्या घरात पोहोचले असल्याचं त्यांनी सांगितलं. YouTube. क्षेत्राप्रमाणेच कृत्रिम 2 चेंडू आणि 7 धावा. पुन्हा एकदा राहुल सज्ज, सामना करतोय तो राज चाचलेचा. पॅरिस पुन्हा एकदा चाचलेच्या बॅट मधून फटका बसलाय, चेंडू चाललाय हवेमध्ये. अनुभव त्यांनी हा झेल होईल का? परंतु नाही, चेंडू पडलाय नो मॅन्स लँड मध्ये आणि 1 धाव काढण्यात यश मिळाले. साजरा करणार आत्ताच्या स्मरण करून देत मला वाटतं एका धावेचं विज्ञानाची आवड दुसऱ्या धावेत रूपांतर केलं आणि धावसंख्या जाऊन पोहोचली होती 9 धावांवरती. दिवस ही संकल्पना मांडली. नागरिकांनी आपल्या सोयीचा दिवस निवडून त्यादेखील एक शास्त्रज्ञ, एक वैज्ञानिक म्हणून जगून पहावं, संशोधन प्रयोगशाळा तारण किंवा अंतराळ संशोधन केंद्रांना भेट द्यावी असं आवाहन त्यांनी केलं. चला पुन्हा एकदा राहुल सज्ज, सामना करतोय तो राज चाचलेचा. राज चाचले कमबॅक करेल का संघासाठी? पुन्हा एकदा राजच्या बॅट मधून यावेळेला फटका बसलाय. बघूया झेल होतोय का मिड विकेटला आणि एक सोपा झेल घेतलाय आणि संघाला मिळतोय तो पहिला धक्का. महिलांकडे सोपवणार आहोत या खात्यांवर अनुभव देशवासियांसोबत काय काय वर तयार केलेल्या मंचाच्या माध्यमातून धावसंख्या झाली आहे ती 9 आणि पहिला गडी बाद होतोय राज चाचलेच्या स्वरूपामध्ये. आणि आता मात्र फलंदाजीसाठी येत आहेत ते सुनील इतर पदक विजेत्यांसह सुनील चाचले, एक अनुभवी खेळाडू. खरोखर क्रिकेट या खेळाला वयाचं बंधन नसतं आणि याचंच एक उत्तम उदाहरण आपल्याला गायमुख संघाकडून पाहायला मिळतात. ते त्यांच्या गावचे सगळ्यात वरिष्ठ खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात ते सुनील चाचले. अतिशय अनुभवी असे खेळाडू. सामना करतील ते राहुलचा. 14 धावांचं षटक टाकलं होतं, परंतु यावेळेला फलंदाजीचं कौशल्य दाखवून संघासाठी सामना पलटवायचा आहे तो सुनील चाचले यांना. 10% कमी करायचं आवाहन त्यांनी श्रोत्यांना केलं. पुन्हा एकदा सुनील सरांच्या बॅट मधून चेंडू हवेत उडालाय आणि कॉटन बॉलचा चान्स आहे तो राहुलकडे. लगातार दुसरी विकेट. 2 चेंडू मध्ये 2 गडी बाद केलेत तर राहुलने. जितकी सुरेख अशी फलंदाजी राहुलने केली होती तितकंच चांगलं गोलंदाजी मध्ये कौशल्य दाखवतोय. 2 चेंडू मध्ये 2 गडी बाद. संघाची धावसंख्या झाली होती आता 9. आणि त्यांचं स्थान याबद्दल हॅलो पियुष मोरे लिटिल्स आणि क्लबचे अध्यक्ष, आपण व्यासपीठावरती यायचं आहे साहेब. रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे. हॅलो. तसेच योगेश मस्कर अष्टपैलू खेळाडू, अखंड रायगड मध्ये नाव गमावला खेळाडू आहे योगेश मस्कर. आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. पियुषजी मोरे साहेब लिटिल्स आणि क्लबचे अध्यक्ष साहेब, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. जिल्ह्यात बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान
पायाभरणी केली जाणार आहे. हॅलो आणि योगेशजी मस्कर साहेब. दिवसीय जागतिक गुंतवणूकदार परिषदेचंही उद्घाटन हॅलो करणार आहे. रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित शिवमय चषक मानाचा चषक या प्रादेशिक बातमी रायगड मी मराठी प्रतिष्ठान केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र newsonair.gov.in या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता. माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकार नवीन गोलंदाज आहेत ते सुयोग. वेव्स 2025 ॲनिमेशन, गेमिंग, ई स्पोर्ट, कॉमिक्स, चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची पुन्हा एकदा पुढचा चेंडू. विशेष उपक्रमात सहभागी व्हा. यावेळेला सुद्धा यॉर्कर चेंडू अचूक टप्प्याचा. त्याचबरोबर रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित मानाचा चषक शिवमय चषक साठी आयोजित पाहुणे आपल्या घोडेगुम गावचे समाजसेवक पुन्हा एकदा श्री शांताराम दादा महाडिक साहेब यांचं हार्दिक स्वागत आहे. आज खरोखर मला सांगायला आनंद होतो, महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे रायगड आणि याच रायगड गावातील घोडेगुम गावचा सुपुत्र मी प्रथमेश गणपत दाभेकर. आज मला इथे समालोचनाची संधी मिळाली आणि खरोखर ती संधी दिली ती रायगड मी मराठी प्रतिष्ठानने. आणि रायगड मी मराठी प्रतिष्ठानला मोलाचं सहकार्य असतं ते आमच्याच घोडेगुम गावचे समाजसेवक श्री शांताराम दादा महाडिक साहेब यांचं. खरोखर नवीन फलंदाज झालाय तो सिद्धेश. 61 धावांचा मोठा आव्हान आणि या 61 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना थोडासा अडखळतोय तो हा संघ. यावेळेला कॅचचा कॉल आहे आणि कॅच मात्र ड्रॉप झाली आहे. आणि धावसंख्येमध्ये भर पडते. आताच्या धावसंख्या आता किती धावून काढले? एकच वाढती धावसंख्या आहे ती. एक धावसंख्या झाली आहे ती 10. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळेला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फाईन लेगच्या दिशेने चेंडू चाललाय आणि या आताचे चार धावा. धावसंख्या धावून पोचली आहे आता 14 धावांवरती. हॅलो 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 पुन्हा एकदा गायमुख संघाकडून नवीन फलंदाज आहेत. पुन्हा एकदा फटकावलाय चेंडू चालला मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. नवी दिल्लीत आज आणि खरोखर सुरेख अशी फटकेबाजी पाहायला मिळते. दिल्लीच्या माजी थोडासा प्रयत्न केला जातोय 61 धावांपर्यंत पोहोचण्याचा, परंतु आव्हान खूप कठीण आहे. अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारत धावसंख्या झाली आहे ती 20. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रुपेशने फटकावलाय. चेंडू चाललाय यावेळेला स्क्वेअर एकच्या दिशेने. चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न सुद्धा केला नाही आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे ती 21 धावांवरती. बरोबर. एक ओव्हर बाकी आहे आणि 40 पाहिजे. हॅलो हॅलो घोडेगुम हॅलो घोडेगुम गावचे रहिवासी उद्योजक आमचे दादा शांताराम दादा महाडिक हे खास नवसारीवरून रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या शिवमय चषकसाठी उपस्थित राहिले. त्याच्याबद्दल त्यांचं सहर्ष स्वागत आहे. आणि इथे आलात दादा. वारंवार प्रत्येक कार्यक्रमामध्ये आमचं आमंत्रण तुम्हाला जातच असतो, परंतु आपण खूप दूर असल्यामुळे क्वचित आमच्या कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे आता आणि आज आलात त्याच्याबद्दल धन्यवाद. मी समीरजी टाकले साहेब यांना विनंती करतो दादांचा सत्कार करायचा आहे. रायगड मी मराठी प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आतापर्यंत रायगड मी मराठी प्रतिष्ठानने विविध कार्यक्रम केले. या प्रत्येक कार्यक्रमाला
फुलना फुलाची पाकळी. प्रत्येक कार्यक्रम विविध दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून होत असतो. मग प्रत्येक जण सहकार्य करत असतो, योगदान देत असतो, कोण आर्थिक पाठबळ देत असतो. नवसारीवरून प्रत्येक वेळेला प्रतिष्ठान कुठपर्यंत कार्य करतंय, कोणत्या माध्यमातून कार्य करतंय, आता उपक्रम कोणता आहे, प्रत्येक चौकशी आपलेपणाची भावना, एक आधारस्तंभाचं एक व्यक्ती आमच्या आतापर्यंतच्या वाटचालीस एक उभा राहिला असे सन्माननीय महाडिक साहेब. मी रायगड मी मराठी प्रतिष्ठानाच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत करतो. एवढ्या लांबून सुद्धा या शिवमय चषककरिता अवघा रंग एक व्हावा, एकमेकां संग व्हावा, एकतेचा विचार द्यावा या संदेशातून इथपर्यंत येऊन एक नवतरुणांना ऊर्जा देण्याचं काम त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे आणि पुढेही असणार आहे. ह्या तीळ मात्र शंका नाही. कोणतंही कार्य प्रतिष्ठानचं, मग खेळाचं असेल, पर्यावरणाचं असेल, आरोग्य क्षेत्रातलं असेल, प्रत्येक कार्यात एक आपलेपणानं विचारपूस करणं की काय बाकी आहे, कशा पद्धतीनं तुम्ही करणार आहात, ही विचारपूस आतापर्यंत त्यांनी केलेली आहे, पुढेही करतील. आणि ह्या ठिकाणी एक उद्योजक नवतरुणांना कशा प्रकारे मार्गदर्शन करतं ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सन्माननीय दादा आहेत. मी प्रतिष्ठानाच्या वतीनं मी संपूर्ण कुटुंबाला विनंती करतो की जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे दादांसाठी, कारण असे व्यक्तिमत्व क्वचित असतात आपल्या मागे उभं राहायला. मी प्रतिष्ठानाच्या वतीनं त्यांचा सन्मान करण्यासाठी मी संस्थापक आदेशजी लाड तसेच इथं मान्यवर उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. हॅलो. आमशेत आणि कुशळे दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. दुसऱ्या राऊंडचा पहिला सामना चालू होत आहे, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. पियुष मोरे साहेब लिटिल सनी संघाचे अध्यक्ष यांचा सत्कार मी